पवित्र आणि पूज्य चरणी या सगळ्या हनुमंताचा चैत्र शुद्ध पौर्णिमेला चित्रा नक्षत्रावर मेष लग्न राशीवर या अंजनी सुताचा जन्म झाला. कालांतरानं पंपा सरोवराच्या ठाई तुझी माझी भेट झाली. ज्यावेळी तुझी माझी ग्रंथिका झाली त्याच वेळी तुझ्या मुखावर ते शब्द बाहेर पडले, म्हणे सीताबाई. सीताबाईच्या शोधाचं कार्य हाती घेतलं, आकाशात उड्डाण केलं, लंकेच्या दिशेनं प्रस्थान केलं, लंकेचे जाळून कोळसे देखील केले. अखेर तुझा आणि त्या दशाननाचा संग्राम झाला. त्या झालेल्या द्वंद्वात दशाननाचा शेवट तुझ्याकडून केला गेला. मध्यंतरीच्या कालावधी या सेतुबंध रामेश्वरीची निर्मिती करण्यात आली. या सेतुबंध रामेश्वरीच्या ठिकाणी बसून अंतराला दडलेला एकच ध्यास, एकच जिज्ञासा देवा तुझ्या नामस्मरणात.
इतरांचे जो प्राणहरण करतो, प्राणहरण करणारा तो यमधर्म. अरे त्या यमधर्माला जेव्हा तू एवढासा होतास त्यावेळी त्या यमधर्माला तू गिळकृत केलं होतं. स्वतःची चूक वेळीच कबूल केली म्हणून सुटला. पण कित्येक दिवसानंतर मुद्दा म्हणून म्हणजे तुझ्या येण्यामागं कारण आहे. काय झालंय? अरे तुझे फक्त फक्त संकटात त्यांचं रक्षण करण्यासाठी तू जातोय सगळं माझं. पण नेमकं काय घडलं? कुणी घडवलं माहितीये का तुला? हे विसरलो. कर्मदेवाच्या मनी इच्छा निर्माण झालेली की इतर देवतांप्रमाणे त्याची सुद्धा भक्ती प्रत्येकानं करायला हवी आहे म्हणून त्याने आपल्या पुत्राला या मृत्यू लोकांच्या ठिकाणी पाठवलेला आहे. त्याचा तो पुत्र तुझ्या भक्तांना